झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. लागून नदी माझी उरकून टाकली शादी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी रेणुका दीदी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरी रेणुका दीदी. जज साहेब क्षमा करा. ऍक्च्युली काय ती घरी मुलांचा डबा करायचा होता, पाणी भरायचं होतं म्हणून उशीर झाला. जज साहेब क्षमा करा मला, मी माफी मागते. जज साहेब हो काय कसं आहे काय है ये कोण है. लाज नाही वाटत? एका स्त्रीकडे असं लंपट नजरेने बघतोस, लाज नाही वाटत तुला? अरे हा ही बाईक हा माणूस कोण आहे. ही बाई कोण आहे. काय ही बाई माणूस कोण आहे. एक मिनिट, मी बाई माणूस नाहीये, मी फक्त बाई आहे. अरे तू बाई पण नाहीस आणि माणूस पण नाहीयेस. जज साहेब काय बोलतो हा? जज साहेब तुम्हाला कळतंय का? तुम्ही चणे काय खाताय? मी इथे बोलते चणे कसले खाताय तुम्ही? जज साहेब, जज साहेब हा भर अदालत मध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय. अरे शिंतोडे तर नियतीने उडवले तुझ्या बरोबर. हे होठांवर मिशा आणून लाज वाटते का तुला? 4 चौघात अशीच मिशा घेऊन फिरतेस हा? आणि वर बाई बोलतो स्वतःला. हे बघ इकडे ये. हे बघ काही काही बायकांना मिशा असतात, नीट बघितलंस तर तुला दिसेल. पुरुषांना असतात त्या मिशा, बायकांना असतात ते अप्पर लिप्स. असे ना बारीक बारीक लव असतात, ते असे लव 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 करत असतात. हे बारीक बारीक बायकांचे दिसतं रे. बायकांचे असे बारीक बारीक लव तुझे डायरेक्ट फडफडतात असे वाऱ्यावर. जा अप्पर लिप करू नये. कसं दिसतंय ते? मी नाही करणार अप्पर लिप्स. का नाही करणार? अरे वारे म्हणजे पुरुष तुम्ही बायकांसारखे केस वाढवता ते चालतं, म्हणून मी पुरुषांसारखी मिशी वाढवली. आय लव्ह माय अप्पर लिप्स. जज साहेब हो काय ह्याला ह्या कुठं तरी कसं दिसतंय. असं काय करता जज साहेब? याने माझ्यावर केस टाकली म्हणून मी आज कोर्टात आली आहे. केस नाही तुझ्यावर अख्खी रिक्षा टाकली पाहिजे होती. मी तुझ्यावर केस नाही टाकली, रिक्षावाल्यावर केस टाकली आहे. जज साहेब मीच ती रिक्षावाली, मीच ती रिक्षावाली. तू त्या दिवशी रिक्षावाला होतास, आता तू बाई बनून आलायस. तू रिक्षावालाच आहेस. एक मिनिट, तुला कसं कळलं त्यावेळी मी पुरुष होतो? ते ह्याच्यावरून काय तू शर्ट पॅन्ट घातला होतास ना त्याच्यावरून. वा रे वा. जज साहेब ऐकलंस का ग विषय? हे नमे ऐकलंस? बघतेस ना काय बोलतोय? म्हणजे आता जर आपण शर्ट पॅन्ट घातले ना तर आपण पुरुष. अरे काय आहे जज साहेब, मी सांगते मीच ती रिक्षावाली. याने त्या दिवशी माझ्या सोबतच हुज्जत घातली. मीच ती बाई, मीच ती रिक्षावाली. मी आता माझं स्वतःचं गाणं पण बनवलंय वेगळं, रिक्षावालीचं. गा ग. कामावर जायला उशीर झाला कामावर जायला उशीर झाला आली रिक्षावाली कोर्टमध्ये आली रिक्षावाली कोर्टमध्ये आली रिक्षावाली. कसं वाटलं डान्स? हिडीस गलिच्छ. अरे हा काय डान्स? हा पुरुष आहे मी सांगतो तुम्हाला. नाही मी बाई आहे. तू पुरुष आहे. मी बाई आहे. तू पुरुष आहे. मी बाई आहे. एक प्लेट. तू बाई आहेस? हो. बस सरबत कर. सरबत कर. साबित कर. अच्छा साबित कर. तू बाई आहेस. मी प्रूव्ह कर. काय करू? प्रूव्ह कर. हा प्रूव्ह कर. म्हणजे साबित कर. तू बाई आहेस. आता मी काय पुरावा देऊ माझ्या बाई असण्याचं? मी लायसन दाखव. माझं हसणं बघ बाईसारखं किती कोमल आहे. अरे हा माणूस आहे. पाहिलं तुम्ही? नाही जज साहेब, मी माझं कोमल हसणं दाखवत होते. लायसन दाखव. हे घे. हे लायसन आहे. रिक्षाचं लायसन दाखव. रिक्षाचं दाखव लायसन.
प्रसाद खांडेकर. हे बघा जज साहेब, रिक्षा ड्रायव्हरचं नाव प्रसाद खांडेकर आहे, बाईचं नाव कसं असू शकतं प्रसाद खांडेकर? का नाही असू शकत? का नाही असू शकत? तुम्हाला मुलींचं नाव चंदू चालतं, तुम्हाला मुलीचं नाव मुन्ना चालतं, तुम्हाला मुलीचं नाव सुनील चालतं. तू कशाला बसलास बायकांमध्ये? पण माझं कन्फ्युजन होतं ना. मग तुम्हाला एखाद्या मुलीचं नाव प्रसाद का नाही चालत? किती गोड वाटतं बघा ऐकायला. काय ग प्रसाद, कशी आहेस? तुम्ही पण ट्राय करा तुमचं नाव मुलीला ठेवायचं. काय ग संदीप, कशी आहेस? कसं वाटतंय ते? नाही नाही, मुळात ना नावातच प्रॉब्लेम आहे. संदीप नावच घाणेरडं आहे, ते बदला तुम्ही आधी. बघा मला ना सांगून गेलेत, म्हणजे नावात काय आहे असं शेख मिया सांगून गेलेत. शेक्सपियर सांगून गेले आहे. ते तिकडे आमच्या एरियात शेख मियाच बोलत असतात, नावात काय नावात काय. पण मीच ती बाई आहे, मीच त्याशी रिक्षा चालवत होते, मी त्यांच्याशी उज्जत घातली जज साहेब, मीच ती रिक्षावाली. म्हणजे तुला भरायचं, तू त्या दिवशी रिक्षा चालवत होतीस? हो, मीच रिक्षा चालवत होती. कसा संसार चालवते माझं मला जज साहेब बघितलंय काय बोलले? संसार चालवतोय, चोर पकडीला गेलाय. पकडीला गेला? पकडला गेलाय, चोर पकडला गेलाय, संसार चालवतोय अशी बाई बोलली. असा हा माणूस बोला संसार चालवतोय. किती आकांत तांडव करून घेतोय, कशाला ते? मी बरोबर बोल, संसार चालवतोय. मला सांगा, संसार पुल्लिंगी की स्त्रीलिंगी? म्हणजे तो संसार की ती संसार? तो संसार. म्हणून मी म्हटलं संसार चालवतोय. जसं संसार चालवतो बरोबर आहे व्याकरण. असं आहे का? असं म्हणजे असंच आहे ते. तुला येत नाही व्याकरण, कळलं का? काहीतरी वेगळंच समजायचं. नाही नाही, से सॉरी, से सॉरी, से जोरात सॉरी. असे सॉरी. हा, म्हणजे तुला त्या दिवशी माहिती असेल काय काय झालं ते? सगळं आठवतं जज साहेब, सगळं आठवत. जज साहेब, या नराधमाने त्या दिवशी माझ्यावर अतिप्रसंग केला जज साहेब. अरे तुझ्यावर 10 मिनिटाचा प्रसंग करताना नाकी 9 येतात. काय सांगतो अति प्रसंग? जज साहेब तुम्हाला सांगतो, ह्याला मी बोललो की कुर्ल्याला जायचंय, तो बोलतो माझा मूड नाही, मला मटका खेळायला जायचंय. अगं बाई परमेश्वरा, अरे दया घना, श्याम सुंदरा राजपुता, हे सगळे इथे बसले, तिथे काय बघतोय? हे काय ऐकते मी आणि मटका खेळायला. जज साहेब ह्याने ना ऐकण्यात गल्लत केली. मी म्हटलं की मला मडकं भरायला जायचं, माझं ना लक्ष्मीपूजनाचं व्रत होतं. जज साहेब खोटं बोललं ना, माझी जीभ झडेल, माझी जीभ. मी मडकं भरायला जायचं होतं, हा बोलतो मटका. जज साहेब तुम्हाला माहिती आहे, याने माझ्यासारख्या अबला नारीला शिवीगाळ केली. अरे तू अबला नारी नाही, गबला नारी आहेस. हिने माझ्या कानाखाली मारला. कानाखाली मारला? हा, कान पुल्लिंगी आहे ना, कानाखाली मारला. असं आहे ते. नाही नाही, तसं नाहीये. कानावर मारला का? कानाखाली ना, खाली बाजू झाली, बाजू काय स्त्रीलिंगी म्हणून कानाखाली मारली. असं आहे ते काय? कानाखाली मारला. से सॉरी. से सॉरी. तुझ्यामुळे सगळे लिंगभेद विसरलोय मी. चल बोल. जज साहेब ह्याला व्याकरणातलं लिंग कळत नाही, हा पुरुष आणि स्त्री काय ओळखणार? जज साहेब हा पुरुष आहे. जज साहेब मी सांगतो तुम्हाला, हा पुरुषच आहे. अरे पण तुला का वाटतं मी पुरुष आहे? अरे तुझ्यात बाई सारखं काय आहे पण नाही, तू पुरुषच आहे. जज साहेब मी तुम्हाला सांगतो, हा पुरुषच आहे. ओके फाईन, म्हणजे मला मिशी आहेत म्हणून मी पुरुष आहे. पुरुषालाच मिशा असतात, अख्ख्या जगात कुणाला पण विचार, पुरुषालाच मिशा असतात. मग तुला मिशी नाही म्हणजे तू बाई आहेस. मी काढून आलोय. मग मी वाढवून आले. पुढच्या तारखेला मी पण वाढून येईल. मग मी पुढच्या तारखेला काढून येईन. तू पण ठेव मिशा, मी पण ठेवतो मिशा. केस जाऊ दे ना यार पुढे. तू काय लावलं? हे बघ, तू मान्य कर मी बाई आहे, नाही तर हे तरी मान्य कर तू पुरुष नाहीयेस. ऐक ना. काहीतरी मान्य करावं. मीच या बाईवर अत्याचार केला जज साहेब, मला शिक्षा द्या जज साहेब. मला दॅट्स ऑल मी लॉर्ड, दॅट्स ऑल. जाऊ दे, रडू नकोस. आणि पुढच्या वेळी ना रिक्षावाल्यांच्या नादी लागताना जरा जज सांग. साहेब बघा हा काय बोलला. जज साहेब, जज साहेब. मी जज तुला सांग- आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा, धमाल मिश्किली होती. म्हणजे पशा तू वेगळ्या गेटअप मध्ये चांगला दिसतोयस आणि पहिल्यांदाच तू अशा पद्धतीचा गेटअप केलायस आणि मजेशीर होतं.
पहिल्यांदाच चणे खाणारा जज आणि चिवडा खाणारा जज ह्याच्यामुळेही जास्त मजा आली. पण एकंदरीत टायमिंग उत्तम होतं, त्यामुळे हे सादरीकरण जास्त भावलं. बहुत बढिया. थँक्यू